आणि आज या ठिकाणी काल जे प्रेझेंटेशन केलं, अरे तुम्ही त्यांनाच तुमच्या घरामध्ये बोलवून गळ्याभेटी घेतल्या होत्या, त्यांना आलिंगन घातलं होतं. अरे तुमची पोरं त्यांच्या लग्नामध्ये नाचतात आणि तुम्ही आम्हाला मराठी शिकवता. तुमची मुलं शाळेमध्ये फ्रेंच आणि जर्मन शिकतात आणि तुम्ही या ठिकाणी मराठी माणसाच्या गप्पा करता. आणि हा तुमचा ढोंगीपणा आहे, हा तुमचा दुटप्पीपणा आहे. आणि तुमच्या या ढोंगीपणाच्या आणि दुटप्पीपणाच्या भूमिकेला मुंबईकर जनता येणाऱ्या 15 तारखेला जबाब दिल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या या भूमिकेचा समाचार घेतल्याशिवाय ही मुंबईकर जनता गप्प बसणार नाही. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्यासाठी, मुंबई शहराचा विकास घडवण्यासाठी आणि ज्या वेळेला मुंबई शहराचा विकास होतोय त्यावेळेला मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित ठेवण्याकरता मुंबईच्या महानगरपालिकेवर हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी आपण सर्वांनी आमच्या या सर्व उमेदवारांना आशीर्वाद द्यावेत, त्यांना साथ द्यावी, त्यांचे सहकार्य करावे, जेणेकरून मुंबईच्या महानगरपालिकेवर हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकेल, या मुंबईकरांचं स्वप्न साकार होईल. विश्वास तेरी शक्ति है, संघर्ष तेरी भक्ति है, तेरा कर्म ही तेरी विजय है, तेरी विजय है, तेरी विजय है. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.